म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने त्यांना उमेदवारी दिली। या जिल्ह्यामध्ये राजाभाऊंनी बार्शीच्या रूपाने एक उदाहरण सेट केलेलं आहे। बार्शीमध्ये या ठिकाणी ज्या शेताला कधी पाणी भेटेल का नाही अशी परिस्थिती होती, त्या ठिकाणी हिरवा शालू त्या शेताला नेसवायचं काम राजाभाऊंनी केलंय। बार्शी शहराचा सर्वांगीण विकास केलाय आणि पार्टीचा एक निष्ठावान कमिटेड कार्यकर्ता, देवाभाऊचा कार्यकर्ता आणि जयाभाऊंचा सहकारी आणि आमच्या सगळ्यांचा सहकारी म्हणून या ठिकाणी या जिल्ह्याचे नेते राजाभाऊ राऊत यांना विधान परिषदेची उमेदवारी भेटली आणि या जिल्ह्यातले सगळे नेते पक्ष या ठिकाणी गट तट सगळे विसरून राजाभाऊंना मोठ्या मताने निवडून द्यायचंय हा चंग बांधला आणि आपण आज जिल्ह्याची परिस्थिती पाहतोय। आम्हाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मताधिक्य भेटेल आणि समोरच्यांना या ठिकाणी 3 अंकी आकडे सुद्धा मत पडणार नाही, हे मी या ठिकाणी दाव्याने आणि जबाबदारीने सांगतो। नाही, ऑपरेशन लोटस म्हणता येत नाही। हे व्यक्तिगत राजाभाऊंचे संबंध असतील किंवा मी मागची अनेक वर्षापासून भाजपचं काम या तालुक्यात करतोय आणि जयाभाऊंसारखा एक कर्तृत्ववान नेता या जिल्ह्याला पालकमंत्री भेटला, त्यांच्या रूपाने त्यांचा संपर्क, त्यांचा या ठिकाणी असणारा स्नेह सगळ्यांसोबत, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये समर्थन आम्हाला भेटतंय। माळशिरस तालुक्यात सुद्धा 60 पेक्षा जास्त मतं आदरणीय राजाभाऊ राऊत यांना भेटतील आणि मोठ्या मताधिक्याने राजाभाऊ निवडून जातील। ते त्या पक्षाचे आमदार आहेत आणि या तालुक्यामध्ये आमची लढाई जानकर आणि मोहितेंशीच आहे, त्यामुळं आमच्या त्या ठिकाणी त्यांनी राजाभाऊंना पाठिंबा दिलाय। त्यांचे आणि मोहिते पाटलाचे भांडणं झाले म्हणून आलेत, आमच्याशी बोलून काय ते आलेलं नाही किंवा आम्ही त्यांना स्वीकारतही नाही, ही इथली परिस्थिती आहे। आमची लढाई या ठिकाणी इथं भाजप वाढवण्याची आहे, त्यांचा पक्ष ते वाढवतील, आम्ही आमचा पक्ष वाढवू। त्यामुळे इथल्या कार्यकर्त्यांना, इथल्या जनतेला, इथल्या मतदारांना सगळ्यांना माहिती आहे की ते दोघं एकत्र जरी आले तर भविष्यामध्ये त्यांचा पराभव करण्याची ताकद भाजपमध्ये आहे। नाही, त्याची केस चालू आहे, कायदेशीर विषय आहे, त्याच्याबद्दल काही बोलणार नाही। ती न्यायालयीन न्याय प्रविष्ट विषय आहे, त्यामुळे तो विषय वेगळा आहे। एवढं मताधिक्य बरोबर असताना काळजी का घेतली जाते? 55 मतदार अध्यक्षही नेले असं म्हटलं जातंय। नाही, आमचा मतदार आमच्या सोबत आहे, परंतु यांची जुनी सवय धमकावणं, दम देणं लोकांना, गुंडागर्दी, त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी सांगितले आपण सगळे जण सहलीला जाऊ आणि त्या ठिकाणी मतं कसे करायचे त्याची प्रॅक्टिस झाली। थोडा विरंगुळा होतो सगळ्यांची, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा विषयामधली एक बैठक झाली आणि हे सगळे लोकप्रतिनिधी आहेत, त्यामुळे भविष्यामध्ये भाजपाचा विचार अधिक दृढ व्हावा, भाजपाचं काम जरासं एकदम त्या ठिकाणी ग्राउंड लेवलला जावं म्हणून ती त्या ठिकाणी बैठक होती। सगळे मतदार आमच्या सोबत आहेत। मोठ्या मताधिक्याने 22 तारखेला तुम्ही न्यूज लावा, राजाभाऊ मोठ्या मताधिक्याने विजय झाले आणि मोहिते पाटलाचं पानिपत झालं। किती मतदार मोहिते पाटील आणि वसंत देशमुख म्हणतात अदृश्य शक्ती आमच्या पाठीमागे आजही आहे, ते कळेल मोहिते पाटील आणि वसंत देशमुख 2 दिवसांनी दिसेल। अदृश्य वगैरे या निवडणुकीत काही नसतं। आमच्या सोबत जसे या ठिकाणी 50-55 मतदार माझ्या सोबत आले आणि ते मतदानही करतील, अदृश्य शक्ती वगैरे काही नाही, कामाचा माणूस राजाभाऊ आहेत, त्यामुळे मोठ्या मताधिक्याने राजाभाऊ विजय होत आहेत। आपल्याला पैकी किती मतदारांनी विजय होतील? आता शेवटी मतदान केलेलं आहे मतदारांनी, पण माझा अंदाज आहे की या ठिकाणी समोरच्यांना 3 अंकी सुद्धा मतं पडणार नाही, हे मी विश्वासाने दाव्याने सांगतो। त्यांच्या विरोधकांचं असं म्हणणं आहे की भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी आहे, त्याच्यामुळे त्याचा कुठेतरी फायदा होईल ही आशा आहे। 22 तारखेला 11 वाजेपर्यंत चित्र क्लिअर होईल। भाजपा किती ताकदीने एकत्र लढतो ह्या निकालाच्या नंतर आपल्या लक्षात येईल। बोला काय 55 मतदार एकत्रितपणे आणलेले पक्षासोबत इतरही अनेकांची साथ आपल्याला मिळाली। मुळात राजाभाऊ राऊत हा या ठिकाणी कामाचा माणूस आहे, ह्या जिल्ह्याला माहिती आहे आणि जिल्ह्याचा ज्येष्ठ नेता